बापरे, एका महिन्यावरती परीक्षा आहे, काहीच तयारी नाही आहे. जेई, नीट, आणखीन CETचा अभ्यास करता करता NCERTची पुस्तकं चालता चालता स्टेट बोर्डमध्ये नेमकं काय दिलेलं आहे काहीच माहिती नाही. एवढे टॉपिक आहेत, मार्कांचं वेटेज माहिती नाही आहे, सिलेबस अजून माझा स्वतःचा करायचा राहिलेला आहे. इतकंच नव्हे तर एक्सरसाइज कंप्लीट नाही आहेत, प्रॅक्टिकल बुक राहिलेले आहेत, जर्नल सबमिशन आहे, प्रॅक्टिकलला तोंड द्यायचं आहे, वेळेचं नियोजन होत नाही आहे. एकीकडं प्रॅक्टिस टेस्ट आहे, दुसरीकडं बोर्डाच्या एक्झामची तयारी आहे. थेअरीसाठी वेळ पुरेल का? 3 तासात पेपर कंप्लीट होईल का? अरे ते तर राहू देत, परंतु आधी मला प्रश्नांची उत्तरं सुचतील का? वेळेत सगळं आठवेल का? या सगळ्या प्रश्नांनी जबरदस्त टेन्शन घेऊन तुम्ही आता हा व्हिडिओ बघत असाल, बरोबर ना? अरे काळजी कशाला करताय कार्ट्यानो, मी याचंच तर सोल्युशन घेऊन आलेली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मी. तर आज आपण बघणार आहोत एक नवीन टॉपिक, परीक्षेला जाता जाता भाग 1. जर चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करायची जबरदस्ती अजिबात करणार नाही आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, उपयोगी वाटला तर इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग आपण सुरू करूया आपली ही सिरीज, परीक्षेला जाता जाताना भाग 1. मी मगाशी म्हणाले तसं जबरदस्त टेन्शन तुम्हाला आलेलं असणार आहे, बरोबर ना? मग आता याला रिलीज कसं करायचं, याच्यावरती सोल्युशन काय आहेत? हो, याच्या मी काही टप्पे केलेले आहेत. त्या टप्प्यानुसार तुम्ही अगदी इझिली तुमच्या बोर्डाच्या पेपरची तयारी छानपणे करू शकाल. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मनातली भीती काढून टाका. मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे, अगदी काळजीपूर्वक ऐका बरं का. एकदा काय होतं की 2 शेजारी असतात, त्यांनी आपापल्या घरामध्ये 2 कुत्री आणलेली असतात, जर्मन शेफर्ड. तुम्हाला तर माहिती आहे त्या दोन्ही कुत्र्यांची किंमत इतकी महाग आहे की काही विचारू नका. एकदा काय होतं की एक 4-5 चोर त्या कुत्र्यांना पळवायचं ठरवतात, पण त्यांना ते सहजासहजी शक्य नसतं. मग संध्याकाळी जेव्हा हे दोघंही आपापल्या कुत्र्यांना घेऊन वॉकला निघालेले असतात, तेव्हा त्यातला एक चोर नाटक करून त्यांच्यासमोर येतो आणि त्यांना म्हणतो की अहो, तुम्ही हा जर्मन शेफर्ड नाही पाळलेला, तर जंगलातला कोल्हा आहे असं मला वाटतं, आणि तुम्ही याला सोडून द्यावं, नाहीतर हा तुमच्यावरती आघात करेल. परत ते त्या दिवशी लक्ष देत नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडल्यानंतर एक दुसरी व्यक्ती येते अनोळखी, आणि ती सुद्धा त्या दोघांना असंच म्हणते. तिसऱ्या दिवशीही असंच होतं. तिसऱ्या दिवशी मात्र त्यातल्या एकाला, म्हणजे जो मोहन असतो, त्याला थोडंसं विचित्र वाटायला लागतं की अरे, एकाच वेळेला म्हणजे अगदी रोज मी बाहेर पडतोय आणि सतत रोज कुणीतरी येतं आणि मला रोज वेगवेगळी व्यक्ती येऊन सांगते की मी कुत्रा नाही, कुठं या ठिकाणी कोल्हा पाळलेला आहे, चुकून मला तोच मिळालेला आहे. आणि हे खरं तर नसेल. 4थ्या दिवशीही सेम हेच होतं. आणि जेव्हा 5व्या दिवशी परत ते दोघंही निघतात, तेव्हा मोहनला मात्र खात्री पटते की अरे हो, बहुतेक मी काय केलेलं आहे, माझ्याकडे कोल्हाच आलेला आहे असं म्हणतो, आणि त्याची दोरी हा त्या 5व्या व्यक्तीकडे देतो आणि म्हणतो अरे हो, तुम्हाला जर माहिती असेल जंगलाचा रस्ता तर याला जंगलामध्ये नेऊन सोडून या. आणि जेव्हा म्हणजे त्या चोरांना खूप आनंद होतो, अरे चला किमान 2 नाही, 1 तरी आपल्याला किमती कुत्रा सापडला याचा आनंद त्यांना होतो. परंतु त्यांना दुसऱ्या एका शेजाऱ्याचा खूप राग येतो, पण त्यांना कुठे माहीत असतो दुसरा एक शेजारी हा पूर्णपणे बहिरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायचं फक्त या ठिकाणी एवढंच आहे की तुमच्या आजूबाजूला सुद्धा हेच भीतीचं वातावरण आहे की एवढ्या कमी वेळेमध्ये तुमच्याकडून एवढा अभ्यास होणार आहे का? बोर्ड एक्झाम तुम्ही क्वालिफाय व्हाल का? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनातून प्लीज काढून टाका, कारण या काढून टाकल्याशिवाय तुम्हाला पुढं अभ्यासाची स्ट्रॅटेजी तयार करता येणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभ्यास इतका आहे, एवढा स्टडी आहे, इतके टॉपिक आहेत आणि वेळ कमी आहे, मग मला काय नियोजन करता येईल? या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन तर मिळणार आहे, पण आधी तुम्ही शांत होणं किंवा तुम्ही त्या गोष्टीकडं ज्याला आपण म्हणतो की नाही, पॉझिटिव्हली बघणं खूप गरजेचं आहे. काही घडलेलं नाही, काही बिघडलेलं नाही आहे, वेळ खूप आहे म्हटलं तर, आणि म्हटलं तर अजिबातच वेळ नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणेन की वेळेचं छान नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. चला तर आपली दुसरी स्ट्रॅटेजी काय आहे ती आपण बघूयात. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे पेपर फॉर्मॅट. आपण ज्या पेपरला बसणार आहोत त्या प्रत्येक विषयाचा पेपरचं जे नेचर आहे ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर तुम्हाला माहिती असेल, तर कोणता प्रश्न कोणत्या मार्कांसाठी आहे, किती नंबरचा आहे, छोटे प्रश्न किती आहेत, फिलिंग द ब्लँक्स किती आहेत, त्याच्यानंतर तुमच्या मॅच द पेअर असतील तर ते किती आहे, लाँग क्वेश्चन्स किती आहेत, या सगळ्याची स्ट्रॅटेजी जी आहे ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न काय आहेत हे आधी बघण्या अगोदर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे.
तर आणि तरच तुम्ही काय करू शकता, एक चांगल्या प्रकारची परीक्षेची तयारी तुम्ही करू शकता. म्हणजे हा होता एक दुसरा खूप महत्त्वाचा टप्पा. मनातली भीती काढून टाकली. आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा. त्याच्यासाठी प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळतात मागच्या 3 वर्षाचे, ते क्वेश्चन पेपर घ्या आणि तुम्ही बघा की त्याच्यामध्ये नेमके कोणते प्रश्न कोणत्या क्रमांकाला आलेले आहेत हे बघणं फार गरजेचं आहे. लक्षात आलं का? त्याचा सिक्वेन्स काय आहे, कोणकोणते आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आधी तुम्ही करून घ्या आणि त्यानुसार पुढची स्ट्रॅटेजी आपण बघूयात. आता नेचर पेपर कळाल्यानंतरची पुढची जबाबदारी आहे ते म्हणजे आपण जे अभ्यासतोय त्या टेक्स्टबुकमधले जेवढे काही टेक्स्ट आहे, जेवढे लेसन आहेत, त्या प्रत्येक लेसनला बोर्ड एक्झाममध्ये म्हणजे तुम्ही जी काही एक्झाम देता की नाही त्या एक्झाममध्ये एक्झॅक्टली मार्कांचं वेटेज काय आहे ते तपासून बघणं गरजेचं आहे. जर तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर मी अजून पुढे व्हिडिओ तयार करणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मार्कांचं वेटेज असणार प्रत्येक सब्जेक्टचे तुम्ही लेसन वाईज तुम्ही या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बघू शकता. तर ते बघणं फार गरजेचं आहे. समजा आता तुम्ही कुठलीही परीक्षा जर देणार असाल तर त्यामध्ये जो एक सिलेबस तयार केलेला असतो, जे एक होल टेक्स्टबुक तुम्हाला अभ्यासाला दिलेलं असतं की नाही, तर त्यातला जवळजवळ एक 20% भाग असा असतो की जो आपण ड्रॉप करू शकतो. फॉर एक्झाम्पल जर 10 लेसन असतील तर तुम्ही 8 लेसन असे परफेक्ट करा जेणेकरून तुमचे जे काही राहिलेले जे काही लेसन आहेत म्हणजे जे 20 मार्क्सच्या वेटेजचे ते राहिले तरी काही हरकत नाही. कारण एवढ्या कमी वेळेमध्ये जे आपण करणार आहोत ते परफेक्ट करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामुळे तुम्ही मार्कांचं जे वेटेज आहे त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करणं हे आत्ता इथून पुढे गरजेचं आहे. आता त्यानंतर येतात मार्क वेटेज. बघितल्यानंतर अभ्यासाला सुरुवात आपण करतो, बरोबर. काही निवडक टॉपिक आपण काढतो. आता काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं की माझ्याकडे आता याच्या संदर्भातलं कुठलंही मटेरियल नाही आहे, मग मी काय रेफर करायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं, काही विद्यार्थी आपणहून नोट्स काढायला बघतील तर त्यांना मी सांगेन की प्लीज अगदी अतिसुंदर अतिछान टापटीप असलं काहीही आत्ता नोट्समध्ये अजिबात करू नका. तुम्हाला माइंड मॅपिंग शिकवले की नाही आपण, सेम माइंड मॅपिंगमध्ये जसे नोट्स तुम्ही काढता की नाही अगदी तसे, म्हणजे तुमचे नोट्स हे फक्त तुम्हाला कळायला पाहिजेत. अगदी शॉर्टकटमध्ये काढा, वही नवीन घालून असे नोट्स लिहून तुम्ही त्याच्यामध्ये परत डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहत असं अजिबात वेळ घालवू नका, कारण तेवढाही वेळ नाहीये. तुम्ही नुसतं वाचून जरी काढलं तरी सुद्धा वेळ पुरणार नाही, इतकी वाईट अवस्था आहे. त्याच्यामुळे मी परत सांगते की नोट्स काढण्यामध्ये खरडपट्टी करण्यामध्ये वेळ घालवू नका. अगदी शॉर्टमध्ये म्हणजे पॉईंट वाईज आपण नोट मेकिंगला करतो की नाही सेम तशी अशी एखादी किचकट डायग्राम वाईज जरी तुम्ही काढलात ना तरी सुद्धा चालेल, पण नोट्स काढणं हे फार गरजेचं आहे. कारण त्याच्यामुळे तुमचं रीडिंग आणि रीडिंग नंतर तुमचं जे काही एकदाचं रायटिंग ज्याला आपण म्हणतो ते या नोट्समधून परत काय होणार आहे, रिवाईज होणार आहे. ठीक आहे. आता बघूयात आपण पुढची स्ट्रॅटेजी काय. आता त्यानंतर येते रिव्हिजन. म्हणजे आता तुम्ही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला माहिती झाला, सिलेबसमध्ये जे मार्कांचं वेटेज आहे ते कळालं, शॉर्टमध्ये तुम्ही नोट्स काढलेत, आता त्याची रिव्हिजन. आता जेवढे काही तुम्ही नोट्स काढलेले आहेत त्यानुसार रिव्हिजन करायची. जे नेचर पेपर आहेत किंवा प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत की नाही त्या क्वेश्चन पेपरला तुम्ही काय करायचं, त्यातले कोणते क्वेश्चन तुम्हाला चांगल्या रीतीने अगदी कमी वेळेमध्ये हाताळता येतात ते बघा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हला किती मार्क्स दिलेले आहेत आणि शॉर्ट नोटला किती मार्क दिलेले आहेत ते आधी तुम्ही समजून घ्या. बऱ्याचदा असं होतं की थेरी पेपरमध्ये, मग तो कोणत्याही स्ट्रीमचा पेपर असते, आर्ट्स कॉमर्स किंवा सायन्स, त्यामध्ये शॉर्ट नोटला बहुतांश वेळेला असं बघायला मिळाले की याच्यामध्ये समजा एखादा शॉर्ट नोटचा क्वेश्चन आलेला आहे, BQ क्वेश्चन आलेला आहे किंवा कुठेतरी टिप्पा आलेला आहे किंवा शॉर्ट टर्म आन्सर आलेले आहेत, तर इथं ना डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्या छोट्या छोट्या डेफिनेशन्सही तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर काही क्वेश्चन्स असे असतात की ज्याच्यामध्ये टाईप दिलेले असतात किंवा काही एलिमेंट्स दिलेले असतात. असे जे क्वेश्चन्स असतात, मग वेळ कमी असेल तर तुम्ही काय करायचं, ते फक्त एलिमेंट जे आहेत ते पाठ करून ठेवायचे किंवा जे टाईप्स आहेत ते तेवढे पाठ करून ठेवायचे, म्हणजे जेणेकरून त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही काय करू शकता, अगदी सहज तुमच्या प्रिव्हियस नॉलेजच्या बेसवरती तुम्ही लिहू शकताय. म्हणजे हे कधी, जेव्हा तुम्ही नोट्स काढताय तेव्हा, पण हे होणं गरजेचं आहे. म्हणजे रिव्हिजन करताना तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा की तुम्हाला आता कोणते प्रश्न छान पद्धतीने हाताळता यायला लागलेले आहेत आणि जे प्रश्न येतात मग त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हला किती मार्क्स होतात आपले. साधारण एक 15 मार्कांचं ऑब्जेक्टिव्ह तुमच्या हातून होत असेल, शॉर्ट नोट्स बघा येत आहेत का आणि अगदी डेफिनेशन्स क्लिअर होतात का, काही डायग्राम क्लिअर होतात का त्या बघा आणि त्याच्यानुसार मग जो काही राहिलेला भाग आहे त्याच्याकडे थोडंसं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि घाबरू नका. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, जर त्यातूनही तुमच्याकडे अजून वेळ शिल्लक असेल तर तुम्ही बोर्डचा जो एक क्वेश्चन पेपर आहे तो तुमच्या हाताखालून एकदा जाणं फार आवश्यक आहे.
गरजेचं आहे. आता सगळ्यात मोठी फळी येते ती म्हणजे कोणते, तर तुम्ही बोर्ड एक्झामला ज्या 3 तासामध्ये 80 मार्काचा पेपर कव्हर करणं हे खूप मोठं आणि चॅलेंजिंग काम असतं. कारण बहुतांशी वेळेला JEE CET आणि नीट देणाऱ्या मुलांची थेअरीच्या पेपरची तयारी फारशी झालेली नसते. पण ही अंधश्रद्धा आहे, डोक्यातून काढून टाका. असं काहीही नसतं. जर तुम्ही मोठ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जर फेस करत असाल तर तुमच्यासाठी बोर्ड एक्झाम ही फारशी अवघड किंवा चॅलेंजिंग तर आहे, काही प्रश्नच नाही, कारण ती पहिली पायरी आहे. परंतु तिचा इतका बाऊ करू नका, कारण तुम्ही जेवढं बाऊ कराल ना तेवढंच तुम्हाला ते परत डायजेस्ट व्हायला मुश्किल होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही याचा बाऊ न करता आता बाकीचे सगळे विचार डोक्यातून काढून टाका. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुम्ही परीक्षेला छान पद्धतीने सामोरे जाताय आणि तुम्ही इतकी मोठी रेस पार करत आहात. तर बोर्ड एक्झाम तुमच्यासाठी काहीही नाही आहे. फक्त एक आहे की तुम्हाला वेळ अपुरा पडलाय असं वाटतंय, पण मी नेहमी सांगते त्या पद्धतीनं सेल्फ हेल्प इज द बेस्ट हेल्प बाळांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की वेळ खूप आहे असं पण एक अर्थ आहे आणि वेळ काहीच नाही असं पण एक अर्थ आहे. तुम्ही जसा वापर करता त्याच्यावरती ते डिपेंड करतं. त्यामुळे आता बाकी सगळ्या इतर गोष्टींकडे लक्ष न देता फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. त्यामुळे तुम्ही एवढं सगळं करताना स्वतःच्या तब्येतीकडेही लक्ष द्या. मित्रमैत्रीण, फोनवरच्या गप्पा, रील्स या सगळ्या गोष्टी आयुष्यात नंतर येऊ शकतात, परंतु ही एक्झाम, हा चान्स हा परत येणार नाही. वेळ अनाठाई न वाया घालवता फक्त फोकस राहा. इतर कुठल्याही अडचणींकडे, इतर कोणत्याही घटनेकडे कितपत लक्ष द्यायचं हे फक्त आणि फक्त तुम्ही ठरवायचं आहे. कारण आयुष्यात 12वेची आणि आलेली ही संधी परत येणे नाही. चला तर मग मी तुमचा निरोप घेते. जर तुम्हाला खरोखरच तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करा, येस आय एम प्रिपेअर फॉर माय एक्झाम. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. इतर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंतही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा काहीतरी फायदा होईल. ऑल द बेस्ट. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. जर तुम्हाला आणखीन व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की त्या संदर्भातल्या, त्या विषयातले कमेंट करायला विसरू नका. चला, ऑल द बेस्ट.